ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रानासात जातात. त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते. यंदा दीप अमावस्या 12 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 13 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी 12 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही जण गटारी अमावस्या म्हणूनही ओळखतात. या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष असं महत्त्व आहे. मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्माच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. पावसाळ्यात कमजोर झालेल्या पचनक्रियेला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते. आता आपण पाहूया आषाढ अमावस्येला काय करावे. घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी. आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. दुर्वा हे वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे तीही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात. त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्यांची प्रार्थना करतात. ती प्रार्थना अशी: दीप सूर्यग्नी रूपत्सवम तेवम तेजम उत्तमम गृहाणू मत्कृताम पूजाम सर्व कामप्रदो भव. अर्थात हे दिवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या या दिवशी शंकर पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करतात. काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते. या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा देखील घातल्या जातात. तसेच या दीप अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. असे केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे. गरुड पुराणानुसार जर दीप अमावस्येचे आपण व्रत केले, पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. या दिवशी दान देखील केले जाते. जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील खूप शुभ मानतात. या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते. या दिवशी तुळशीचे, पिंपळाचे, केळी, लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात. त्यामुळे आपले ग्रहदोष शांत होऊ शकतो असे म्हणतात. याच दिवशी माशांना पीठ म्हणजेच पिठाचे गोळे खायला देणे देखील शुभ मानले जाते. आता आपण पाहूया लहान मुलांना का ओवाळलं जातं ते पाहूया. या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं. ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशाचा दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची म्हणजेच औक्षण करण्याची पद्धत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. दिवे लावून आपण अंधार दूर करतो, ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणून संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या वेळी लहान मुलांकडून बोलूनही घेतली जाते. आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं म्हणजेच औक्षण केलं जातं. दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आरोग्य व लक्ष्मी
यांची फलप्राप्ती यामुळे होतं असं धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे. आता आपण दीप अमावस्येची कहाणी ऐकणार आहोत. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला असे तिला वाटले. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्व उंदरांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सुनेची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. तिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांना ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. परंतु त्यानंतर ही घरातून निघाल्यावर ते सर्व बंद पडलं. पुढे या अवसेच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कुणीही नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाचा घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्व उंदरांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासू नवरा दिरांनी निंदा केली. घरातून तिला हकलून दिलं आणि म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जेथे असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला सर्व प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कुणी सुनेला प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टींची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्तियारी दिली. ती सुखाने रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचाही टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. दीप अमावस्येला लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची प्रथा मानली जाते. पण पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचे काय करावे हे जाणून घेऊया. गाईला खाऊ घालणे. कणकेचे दिवे गाईला खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते. पक्षी किंवा इतर प्राण्यांसाठी ठेवणे. गाईला खायला देणे शक्य नसल्यास पक्षी किंवा इतर प्राण्यांना खाता येतील अशा ठिकाणी हे दिवे ठेवावेत. हे दिवे झाडांच्या मुळाशी ठेवणे. झाडांच्या मुळाशी ठेवावे. दिव्यामधील तूप किंवा तेल असल्यास ते पूर्ण जळू द्यावे आणि त्यानंतर हे दिवे झाडाच्या मुळाजवळ ठेवावेत. तर अशा प्रकारे दीप अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे दिवे घासून त्याची पूजा करून कहाणी ऐकू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.